महाराष्ट्रातील राजकारण दिवसागणिक गढूळ होत चाललंय। त्याचसोबत विधानसभा निवडणुकी नुकत्याच पार पडल्या आणि महायुतीने बहुमताने यश मिळवल्या, परंतु अजूनही मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठेतरी ओढाताण होताना दिसून येते। शिवसेना उभाटा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय। संजय राऊतांनी म्हटलंय की नुसत्या गृहमंत्री पदावरनं सरकार अडकून नाही, तर याला अजून काहीतरी एक कारण आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि या वक्तव्यामुळे महायुतीच्या बैठकांकडे आता प्रत्येकाचे लक्ष लागून आहे। राऊत यांनी त्यांच्या वक्तव्यात अनेक आरोप लावलेत। त्याचसोबत ते म्हणतात की पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता आहे, तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत, तरी मग एका गृहमंत्री पदावरून या राज्याचे सरकार अधांतरी लटकून पडले आहे। मग हे कसले मजबूत नेते? तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे स्वतःचं बहुमत असतानाही तुम्ही शपथ घेत नाहीत, राज्याला सरकार देत नाहीत। त्याचसोबत त्यांनी शिंदेंनाही टोमणा मारलाय। प्रतिक्रियेत नक्की ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। मला कळत नाही, भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता, अमित शहांसारखा मजबूत नेता, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे वगैरे, एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे। हे कसले मजबूत लोक आहेत? कोण आहेत समोर तुमच्या? तुमचं स्वतःचं बहुमत आहे, तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःच आहे। तुमच्या बरोबर अजित पवार आहेत, 40 लोक, शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहित नाही भविष्यात काय करतील, पण बहुमत असतानाही 15 दिवस तुम्ही शपथ घेत नाही, राज्याला सरकार देत नाही, राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप, तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही, राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला। काय प्रकार आहे? राजभवन तुम्ही चालवताय का? आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाहीये, तुम्ही लक्षात घ्या। भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे काय मागण्या करतायत ना, एका मिनिटात चिरडून टाकतात। काय डरपोक लोक आहेत सगळे, ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत ते, आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून आलेले नाहीयेत। ते कसे निवडून आले, कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे। त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाहीये, लक्षात घ्या। परत मी तुम्हाला सांगतोय, पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही, यामागे काही वेगळी कारण आहेत का? आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना, पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही। अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत, आपल्या मित्रांबरोबर बनवली आहेत, स्वतंत्रपणे बनवली आहेत, प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत। त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबलंय का? तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू। तुम्हाला काय वाटतं शिंदे शिवसेनेला दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना रेझर पाठवतो, मी सांगतो आमच्या शिवसेने भवनातल्या लोकांना की चांगलं एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती। नुसता दाढ्या ठेवून काय करणार? दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती, तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली। दाढी काय घेऊन बसला? दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। जसं की तुम्ही ऐकलं, शिंदेंना आणि पूर्ण महायुती सरकारला राऊतांनी टोमणा मारलाय। फक्त एक गृहमंत्री पद हा सरकार स्थापनेचा वादाचा विषय असू शकत नाही, असे ते म्हणतात आणि या सर्व गोष्टींचा उलगडा व्हायला हवा, अन्यथा आम्ही आमचे बंद पुस्तक उघडू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिलाय। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून मुख्यमंत्री कोण होणार आता यावर सगळ्यांची नजर ठेपून आहे। तुम्हाला संजय राऊतांनी केलेल्या विधानावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी।